उद्यापासून रायगड रत्नागिरीला ऑरेंज अलर्ट, कोकण घाटमाथ्यावर अतिमुसळधार पावसाची शक्यता, तर पालघर आणि ठाणे जिल्ह्याला शनिवारी ऑरेंज अलर्ट। कोल्हापूरच्या राधानगरी तालुक्यात पुन्हा पावसाचा जोर वाढला। राधानगरी धरणाचे सगळे स्वयंचलित दरवाजे उघडले। राधानगरीतून 11,500 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग। मुंबईमध्ये मागच्या 2 महिन्यात 86% पाऊस, गुरुवारीही मुंबईमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 तलावातील पाणीसाठा 75%वर, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा अधिक पाणीसाठा जमा झाल्यानं मुंबईकरांना दिलासा। पुण्याच्या खडकवासला धरण परिसरात संततधार पाऊस सुरू असल्यानं धरणातून विसर्ग वाढणार। खडकवासलातून 11,407 क्युसेकनं विसर्ग होणार, त्यामुळे पुणेकरांना सतर्कतेचा इशारा। खडकवासला धरण साखळीतील 4ही धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ, पानशेत धरण फुल, तर वरसगाव आणि टेमघर ही 2 धरणं भरण्याच्या मार्गावर। साताऱ्यातील कोयना महाबळेश्वर धरण परिसरात पावसाचा जोर वाढला। कोयना धरणामध्ये 85.59 टीएमसी पाणीसाठा, कोयना धरणातून 40,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू। दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर वाशिममध्ये पावसाची पुन्हा जोरदार हजेरी, जिल्ह्यात अनेक नदी नाले ओसंडून वाहू लागले। पुण्यामध्ये सुरू असलेल्या नदीकाठ विकास प्रकल्पाची आदित्य ठाकरेंनी माहिती घेतली। प्रकल्पामुळे नदीची वहन क्षमता कमी झाली, नदीपात्रात बिल्डर्सनं बांधकाम केलंय, आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया। सततच्या पावसामुळे धुळे जिल्ह्यातील जलप्रकल्पांच्या साठ्यात वाढ, तर मका, भुईमूग आणि तुरीचं पीक पिवळं पडायला सुरुवात। कपाशीवर रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानं बळीराजा चिंतेत। भंडाऱ्यातील गोसीखुर्द धरणाचा कालवा फुटला, लाखांदूर तालुक्यातील हजारो हेक्टर शेती पाण्याखाली। यवतमाळच्या वाघाडी नदीच्या पुराचं पाणी शेतात शिरल्यानं जोडमोहा येथील शेतकऱ्यांचं नुकसान। नुकसानग्रस्त शेताची पाहणी करण्याकरता आमदार अशोक उईके यांनी पुराच्या पाण्यातून शेतशिवार गाठले। भंडाऱ्यामध्ये अतिवृष्टी, कुर्सीपार जलाशयाचा कॅनॉल फुटल्यामुळे हजारो हेक्टर भात पिकाची शेती पाण्याखाली। या प्रकरणी तातडीनं पंचनामे करून शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक मदत करण्याची मागणी। मनमाड, मालेगाव, चांदवडसह नाशिक जिल्ह्यातील मका, टोमॅटो पीक हे लष्करी अळी आणि करपा रोगाच्या विळख्यात। महागड्या औषधाची फवारणी करूनही काहीही साध्य होत नाही, शेतकरी हवालदिल। पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात जोडणाऱ्या अणुस्कुरा घाटात दाट धुक्याची चादर पसरली। या घाटाची ड्रोन दृश्य टिपण्यात आलेली आहे। मुंबई शहर आणि उपनगराला जोडणारा शिव रेल्वे पूल आजपासून वाहतुकीसाठी बंद केला जाईल। हा पूल पाडण्यासाठी किमान 3 महिन्यांचा कालावधी लागेल। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 2 ऑगस्टला संभाजीनगर दौऱ्यावर, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सिल्लोडमध्ये महिला सशक्तीकरण अभियानाचा प्रारंभ। मराठा आरक्षणासंदर्भात गठीत केलेल्या शिंदे समितीला 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ। कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या संदर्भात समितीनं इतर राज्यात जाऊन अभ्यास केला होता। IRS अधिकारी सुधाकर शिंदे यांची अखेर त्यांच्या मूळ ठिकाणी रवानगी होणार। IAS नसतानाही मुंबई महानगरपालिकेमध्ये वर्णी कशी लागली, विरोधकांचा हल्लाबोल। सुधाकर शिंदेंच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनी हवी ती कामं केल्याचा विरोधकांचा आरोप। अमोल मिटकरी यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका केल्यानं मनसैनिक नाराज। अकोल्यामध्ये मनसैनिकांनी अमोल मिटकरी यांच्या गाडीची तोडफोड केली। अमोल मिटकरींच्या अकोल्यामध्ये निवासस्थानी पोलीस बंदोबस्त वाढवला। जय मालोकार या मनसे कार्यकर्त्याचा मृत्यू झाल्यानंतर पोलीस बंदोबस्तात वाढ। लोकशाहीमध्ये मत व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य आहे, लोकप्रतिनिधींवर हल्ला ही घटना निषेधार्ह। अमोल मिटकरींवर झालेल्या हल्ल्यावर रवी राणांची प्रतिक्रिया। हल्ला आणि गाडीवर तोडफोड प्रकरणी 8 मनसे कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल। अकोल्यातील सिव्हिल लाईन पोलिसांनी गुन्हे दाखल केलेत। सगळे मनसे कार्यकर्ते सध्या फरार आहेत। मनसे कार्यकर्त्यांच्या हल्ल्यांना आपण भीक घालत नाही, गाडी तोडफोडीवरती अमोल मिटकरींची प्रतिक्रिया। महाराष्ट्राचं नाव घेता आणि गुंडागर्दी करता हा भेकड हल्ला आहे, या विरोधात कायदेशीर तक्रार करणार, मिटकरींची प्रतिक्रिया।
मनसैनिकांनी राज ठाकरे यांच्या आदेशावरून हल्ला केला. हल्ल्यानंतर आमदार अमोल मिटकरींचा राज ठाकरेंवर आरोप. मिटकरींच्या गाडीवरील हल्ला प्रकरणातील आरोपी जय मालोकार याचा मृत्यू. जय मालोकार याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू. राड्यानंतर अस्वस्थ वाटू लागल्यानं अकोल्यातल्या रुग्णालयात दाखल केलं होतं. मनसे कार्यकर्ते जय मालोकार याच्या मृत्यूला राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जबाबदार. जय मालोकार याच्या नातेवाईकांचा गंभीर आरोप. अकोला तोडफोड प्रकरणातील मुख्य 2 आरोपी अटकेत. मनसेचे अकोला जिल्हाध्यक्ष पंकज साबळे आणि दुसरे पदाधिकारी सौरभ भगत यांना अटक, तर मुख्य सूत्रधार मनसेचे प्रदेश सरचिटणीस कर्णबाळा धुंबळे अजूनही फरार. अमोल मिटकरी यांच्या गाडीवरील हल्ल्याप्रकरणी गृहमंत्री फडणवीस यांनी मनसे पदाधिकाऱ्यांवर कारवाई करावी. राष्ट्रवादीचे आनंद परांजपे यांची मागणी. आमच्यावर आरोप केले तर त्याला प्रत्युत्तर मिळणार, परांजपेंनी स्पष्ट केले. लायकी नसलेल्या अमोल मिटकरींना त्यांची लायकी दाखवली. मनसे जिल्हाध्यक्ष पंकज साबळे यांची प्रतिक्रिया. यानंतरही मिटकरींची बडबड थांबली नाही तर त्यांना महाराष्ट्रात कुठेही पाय ठेवू न देण्याचाही इशारा देण्यात आला. विविध पक्षांच्या नेत्यांच्या इम्तियाज जलील यांच्यासोबत गाठीभेटी. अब्दुल सत्तार, राजू शेट्टी, बाबाजानी दुराणी यांची भेट घेतली आहे. जलील यांच्यात बंद दाराआड चर्चा. अमित ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित ठाकरेंचा दौरा. पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार. मनोज जरांगेंना आपण मानतो. मराठा समाजासाठी त्यांनी काम केलं. न्यायालयात टिकेल असं आरक्षण देण्याबाबत सरकार कटिबद्ध. लातूरमधल्या भाजप कार्यकर्त्यांच्या बैठकीत अशोक चव्हाण यांचं वक्तव्य. आज मराठा ठोक मोर्चाचे नेते रमेश केरे, उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या देवगिरी बंगल्यावर धडकणार. ओबीसीमधून मराठ्यांना आरक्षण देण्याबाबत विचारणा करणार. जरांगेंच्या मागणीला समर्थन आहे की नाही हे भाजप नेत्यांनी स्पष्ट करावं. प्रकाश आंबेडकरांची मागणी. तर ओबीसी आणि मराठा आरक्षण वेगळं असावं या भूमिकेवर वंचित ठाम. आंबेडकरांचं वक्तव्य. ठाकरे गटाच्या शाखा प्रमुखांची आज मुंबईच्या वांद्रे येथील रंगशारदामध्ये बैठक. बैठकीला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित राहणार. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठक होणार. मराठ्यांना दिलेली कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्यासह इतर मागण्यांसाठी नांदेडमध्ये ओबीसी आंदोलक आक्रमक. मोर्चा काढत हिमायतनगर बंदची हाक दिली. पूजा खेडकर यांचा अटकपूर्व जामिनासाठी दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टामध्ये जामीन अर्ज. यूपीएससीच्या तक्रारीवरून दिल्ली पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यामध्ये अटक टाळण्यासाठी जामीन अर्जावर सुनावणी. आयएएस अधिकारी पूजा खेडकर आणि पिंपरी पालिकेच्या वायसीएम रुग्णालयाची एबीपी माझाकडून पोलखोल. अधिष्ठाता डॉक्टर राजेश वाबळेंकडून चौकशीचा सुधारित अहवाल सादर. तपासणी करणाऱ्या डॉक्टरांना क्लीनचिट देण्यात आल्याची सूत्रांची माहिती. नाशिकमध्ये दिव्यांग असल्याची खोटी कागदपत्र दाखवून सरकारी नोकरीत भरती. जिल्हा परिषदेत 59 अधिकारी कर्मचारी खोटी कागदपत्र दाखवून नोकरीत रुजू झाल्याचा संशय. महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी उरण प्रकरणातील कुटुंबियांची भेट घेतली. दोषींवर कठोर कारवाईचं आश्वासन दिलं. यशस्वी हत्या प्रकरणातील आरोपी दाऊद शेख याला कर्नाटकातून अटक. आज कोर्टामध्ये हजर करणार. खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवला जाईल. मुख्यमंत्री शिंदेंची ग्वाही. राज्य महिला आयोगाकडून यशस्वी शिंदे हत्याकांडाची दखल. उरण पोलिसांकडून अहवाल मागवला. तपास प्रगती अहवाल सादर करण्यासही निर्देश. उरणमध्ये यशस्वी शिंदे या तरुणीच्या झालेल्या हत्येचे मुंबईत पडसाद. 1 ऑगस्ट रोजी कांजूर आणि भांडूप बंदची हाक. उरणमधील पीडितांबद्दल चकार शब्द न बोललेल्या सुप्रिया सुळे दररोज दादांबद्दल कपोल कल्पित बाष्कळ विधानं करून चर्चेत राहण्याचा प्रयत्न करतात. त्यांना मुख्यमंत्रीपदाचे डोहाळे लागलेत. रुपाली चाकणकरांचा सुप्रिया सुळेंना टोला. नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबेंनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीसांची भेट. उरण हत्या प्रकरणासह गेल्या 10 दिवसातील गुन्ह्यांच्या घटनांबाबत चर्चा. वेगवेगळ्या शेतकरी संघटना एकत्र येऊन परिवर्तन आघाडी, शेतकरी संघटना, स्वाभिमानी शेतकरी संघटना, बीआरएस सह समविचारी संघटना एकत्र येऊन 288 जागा लढवणार. राजू शेट्टी यांची माहिती. आगामी विधानसभा निवडणुकीत अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा महाविकास आघाडीला पाठिंबा. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या श्याम मानव यांची माहिती.
बेकायदा फेरीवाल्यांना रोखण्यासाठी पालिकेचा नवा तोडगा। सध्या मुंबईतील 20 जागा बेकायदा फेरीवाला मुक्त ठेवण्याच्या दृष्टीनं महापालिका देखरेख ठेवणार, पालिकेतर्फे उच्च न्यायालयात माहिती। दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींच्या तक्रारींसाठी डॅशबोर्ड तयार करा, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्रीय आयुष मंत्रालयाला आदेश। राज्यामध्ये 81,137 कोटी रुपये गुंतवणुकीच्या विशाल अतिविशाल 7 प्रकल्पांना मंजुरी। मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उद्योग विभागाच्या मंत्रिमंडळ उपसमितीचा निर्णय, सुमारे 20,000 प्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होणार। मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा शासन निर्णय जारी। केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेतील 52,16,000 लाभार्थ्यांना लाभ मिळणार। गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्यांचा प्रवास होणार सुखाचा। कोकणासाठी 202 विशेष ट्रेन सोडण्याचा रेल्वेचा निर्णय। आमदार संजय केळकर यांनी रेल्वे मंत्रालयाशी रेल्वे सोडण्यासंदर्भात पत्रव्यवहार केला होता। लाडकी बहीण योजनेसाठी दररोज सुमारे 7 ते 8 लाख अर्ज, प्रति मिनिट 650 अर्ज दाखल होत आहेत। संजय निरुपम यांची माहिती। यात पुणे पहिल्या तर कोल्हापूर दुसऱ्या स्थानावर। लातूरमध्ये वसतिगृहात 13 वर्षाच्या विद्यार्थ्याची आत्महत्या। हा विद्यार्थी 4 दिवसांपूर्वी हॉस्टेलमधून पळून गेला होता। हॉस्टेलमध्ये त्याला परत आणताच त्यानं गळफास घेत जीवन संपवलं। वंदे भारत ट्रेनमध्ये अन्नावरून प्रवासी आणि वेटर आपापसात भिडले। हावडावरून रांचीला जाणाऱ्या ट्रेनमध्ये व्हेज अन्नाऐवजी नॉनव्हेज अन्न दिल्यानं प्रवाशाकडून वेटरला मारहाण, इतर प्रवाशांच्या मदतीनं वाद निवळला। संसदेमध्ये आज अर्थसंकल्पातील रेल्वे संदर्भात तरतुदींवर चर्चा होणार। राज्यसभेत अर्थसंकल्पावरील चर्चेत निर्मला सीतारामन उत्तर देणार। मुसळधार पावसामुळे केरळच्या वायनाडमध्ये भूस्खलन, 151 जणांचा मृत्यू, शेकडो जण अजूनही बेपत्ता असल्याची भीती। खराब हवामानामुळे राहुल गांधी, प्रियंका गांधींचा आजचा दौरा रद्द। रोहन बोपण्णानं निवृत्तीची घोषणा केली। पॅरिस ऑलिम्पिक 2024च्या पुरुष दुहेरीच्या पहिल्या फेरीत झालेल्या पराभवानंतर बोपण्णाकडून निवृत्तीची घोषणा। ऑलिम्पिकमध्ये आयर्लंडवर भारताचा 2-0 विजय। कॅप्टन हरमनप्रीतच्या दमदार कामगिरीनं भारताचा ऑलिम्पिकच्या उपांत्यपूर्व फेरीमध्ये प्रवेश निश्चित। मनु भाकरनं इतिहास रचला। एकाच ऑलिम्पिकमध्ये 2 पदकं जिंकणारी भारताची पहिली निशाणेबाज। सरबजोत आणि मनुनं भविष्यात आणखी पदकं मिळवावीत, दोघांचंही अभिनंदन। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची पोस्ट। पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक मिळवलेल्या मनु भाकर आणि सरबजोतचं अभिनंदन। दोघांनी चांगलं टीमवर्क दाखवलं। भारत खूप आनंदी आहे, मोदींची एक्सवर पोस्ट। पुढच्या ऑलिम्पिकमध्येही सर्वोत्तम देणार, कांस्य पदक जिंकल्यानंतर नेमबाज सरबजोत सिंगची प्रतिक्रिया। मुंबईच्या अंध मल्लखांबपटूंनी पॅरिसवासियांची मनं जिंकली। पॅरिस ऑलिम्पिकच्या निमित्तानं इंडिया हाऊसमध्ये मल्लखांब प्रात्यक्षिकं सादर करण्यात आली। भारत श्रीलंका तिसऱ्या टी20 सामन्यामध्ये भारताचा विजय। 3-0 मालिका टीम इंडियाच्या खिशात। सामना टाय झाल्यानंतर सुपर ओव्हरमध्ये श्रीलंकेनं अवघ्या 3 धावांचं लक्ष दिलं। सूर्यकुमारकडून पहिल्या चेंडूत चौकार। गलवानमध्ये चीनची पुन्हा घुसखोरी। पँगॉंग लेकवर नवीन पूल बांधला। भारताचा भूभाग असलेल्या प्रदेशात LAC लगत चीनचा पूल, काही प्रमाणात वाहतूकही सुरू। लेह विमानतळावर उष्णतेचा तडाखा। सलग चौथ्या दिवशी इंडिगो आणि स्पाइस जेटची 4 उड्डाणं रद्द। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।